नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण पुरवठा सविस्तरपणे पाहणार आहोत। यापूर्वी आपण मागणी ही संकल्पना सविस्तरपणे पाहिली होती। वस्तूच्या किंमत निश्चितीमध्ये मागणी बरोबरच पुरवठा सुद्धा महत्त्वाचा मानला जातो, कारण वस्तूच्या किंमत निश्चितीमध्ये मागणी बरोबर पुरवठ्याला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे आणि म्हणून पुरवठा ही संकल्पना सविस्तरपणे पाहावी लागते। आता पुरवठा ही संकल्पना अर्थशास्त्रातील एक मूलभूत संकल्पना मानली जाते आणि म्हणून पुरवठ्याबरोबरच आणखी काही संकल्पना आपण बघायच्या आहेत। त्यामध्ये एकूण उत्पादन आणि साठा या दोन संकल्पना आपण पाहायच्या आहेत। तर याची पहिली संकल्पना आपण बघूया, एकूण उत्पादन। आता एकूण उत्पादन ही संकल्पना संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंध असते आणि म्हणून विशिष्ट कालावधीमध्ये अर्थव्यवस्थेत उत्पादित झालेली एकूण नगसंख्येची बेरीज, ज्याला एकूण उत्पादन असे म्हणतात। एकूण उत्पादन हा अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेली एकूण नगसंख्या असते। जेव्हा आदानांचं रूपांतर प्रदानामध्ये होतं, आता आदान म्हणजे काय, तर त्याला इनपुट असं म्हणतात, ज्याला उत्पादनाची साधनं असं म्हणतात। या उत्पादन साधनांचा वापर करून जेव्हा वस्तू उत्पादित होते, ज्याला प्रदान असं म्हणतात। म्हणजेच आदानांचं रूपांतर जेव्हा विशिष्ट कालावधीत उत्पादन कार्यासाठी वापरलेल्या सर्व उत्पादन घटकांच्या मदतीने उत्पादन केलेल्या एकूण नगसंख्या म्हणजे एकूण उत्पादन होय। उत्पादन प्रक्रियेत आदानांचे रूपांतर प्रदानामध्ये किंवा वस्तूच्या उत्पादनामध्ये होते। त्यानंतर दुसरी संकल्पना आपल्याला बघायची आहे, साठा। विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजे साठा होय। साठा हा पुरवठ्याचा स्रोत मानला जातो। साठा हा मोठा असतो, जो ज्यातून पुरवठा निर्माण होतो आणि म्हणून त्याला साठा हा स्रोत मानला। स्रोत याचा अर्थ मार्ग, जिथून पुरवठा निर्माण होतो। साठा हा पुरवठ्यापेक्षा नेहमीच मोठा असतो, का, कारण त्यातूनच पुरवठा निर्माण होत असतो। परंतु नाशवंत वस्तूंच्या बाबतीत साठा आणि पुरवठा सारखाच असतो, कारण नाशवंत वस्तू, उदाहरणार्थ भाजी, अंडी, दूध यासारख्या वस्तू साठवणं कठीण असतं किंवा साठवण्याचा खर्च अधिक असतो आणि म्हणून विक्रेता येईल त्या किमतीवर त्या वस्तू विकतो। आणि म्हणून नाशवंत वस्तूंच्या बाबतीत, ज्या वस्तू नाशवंत आहेत त्या नाशवंत वस्तूंच्या बाबतीत साठा आणि पुरवठा नेहमी सारखाच असतो। सामान्यतः ज्या टिकाऊ वस्तू आहेत, या टिकाऊ वस्तूंच्या बाबतीत साठा हा बाजार किमतीवर अवलंबून असतो। म्हणजे बाजारामध्ये वस्तूची किंमत वाढली तर साठा कमी होतो, टिकाऊ वस्तूंची किंमत कमी झाली साठा वाढतो। म्हणजेच टिकाऊ वस्तूंच्या बाबतीत साठा हा बाजार किमतीवरती अवलंबून असतो। उदाहरणार्थ टीव्ही, फ्रीज, फर्निचर, कपडे इत्यादी। त्यानंतर पुढची संकल्पना आपल्याला बघायची आहे, पुरवठा। आता पुरवठा ही संकल्पना कालखंड आणि किंमत याशी संबंध असते आणि म्हणून विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट किमतीला विक्रेता आपल्या जवळील जेवढे नग विकण्यास तयार आहे त्यास पुरवठा असे म्हणतात। म्हणजे विशिष्ट कालखंड, हा विशिष्ट कालखंड कदाचित 1 दिवसाचा असू शकतो, एका आठवड्याचा असू शकतो, एका महिन्याचा असू शकतो किंवा एका वर्षाचा सुद्धा असू शकतो। आणि म्हणून विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट किमतीला विक्रेता आपल्या जवळील जेवढे नग संख्या विकण्यास तयार आहे त्याला पुरवठा असे म्हणतात। आता पुरवठा हा साठ्यातून होत असतो आणि म्हणून पुरवठा हा प्रवाही संकल्पना आहे। एका उदाहरणाच्या सहाय्याने साठा आणि पुरवठा ही संकल्पना इथं स्पष्ट केलेली आहे। पहिल्या चित्रामध्ये आंब्याचं झाड आहे आणि या आंब्याच्या झाडावरती जे आंबे आहेत, ज्याला साठा असं म्हटले, म्हणजे उत्पादकानं उत्पादित केलेली विक्रीयोग्य नगसंख्या म्हणजे साठा। आणि दुसऱ्या चित्रामध्ये पुरवठा दाखवला आहे,
या साठ्यापैकी विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विक्रेता जेवढे नग विकण्यास तयार आहे त्याला पुरवठा असं म्हणते. म्हणजे विक्रेता विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला जे नग बाजारामध्ये विकण्यास समर्थ असतो त्याला पुरवठा असं म्हटले. म्हणजे साठा म्हणजे एकूण उत्पादन आहे आणि या एकूण उत्पादनापैकी विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला जेवढे नग या ठिकाणी विकण्यास विक्रेता तयार असतो त्याला पुरवठा असं म्हणतात. म्हणजे साठा आणि पुरवठा ही संकल्पना इथं स्पष्ट होते. आता आपण पुरवठ्याची व्याख्या बघू. पहिली व्याख्या पॉल सॅम्युएल्सन यांची व्याख्या आहे. त्यांच्या मते बाजारात अस्तित्वात असलेल्या किमती आणि विक्रेता विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूंची नग संख्या यातील संबंध म्हणजे पुरवठा होय. याचा अर्थ विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष विक्रीसाठी बाजारात आणला जातो त्याला पुरवठा असं म्हणतात. म्हणजे पुरवठा हा किमतीवर अवलंबून आहे. समजा शेतकऱ्याने 4000 किलोग्रॅम तांदळाचे एकूण उत्पादन केले, तो त्याचा साठा होय. या साठ्यातील प्रति किलोग्रॅम 40 रुपये दराने 1000 किलोग्रॅम तांदूळ विक्रीसाठी बाजारात आणले तर 1000 किलोग्रॅम तांदूळ हा बाजारातील प्रत्यक्ष पुरवठा होय. आज आपण पुरवठ्याची संकल्पना सविस्तरपणे पाहिलेली आहे. पुढच्या भागामध्ये पुरवठा पत्र आणि पुरवठा वक्र याची माहिती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. हा भाग आपणास कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या. धन्यवाद.